पांडू हे खेचून घे. घेतलंय. अरे आता बांधायचा कसा? तमाका काय माहित. सोड ती सुतळी. तू एक काम कर, त्या खांबाक जरा घट्ट धरून राह. नाता नवीन. अरे झाला बांधून. हा? आता त्याच्यासोबत खेळत राहू नको, नाहीतर मागच्या सारखं काहीतरी घोळ घालशील. नाता अजून काय करू मी? थंय थांब, लोक येतील त्यांना चहा दे, पाणी दे. आणखी काय करू? बाकी काय करूच असत ना तर तुझ्या लग्नात कर. हा नाता माझा लगीन हा? होय. कधी हा? रघु काका इले की त्यांना मुहूर्त काढूक सांग. हा रघु का कहिले की मुहूर्त काढूक सांगू तो. लगीन हा. लगीन. ऊपर ना लागत ना. थांब. लगीन घर हा का 13वा हा? केडवाचा कार्य हा. हो काय बोलतास या? लगीन हा ना, मग हे नीट तयार हो. सुटकाचो चेहरू नको. 4 चौघांचे लग्न असतात ना, तसाच या आपण हा. लगीन घर हा. जा तयार. लगीना माझा. रघु काका मुहूर्त काढणार. लगीना लगीन. अण्णा लगीना माझा. लगीना माझा. हार घालतोय. नाथा, ए नाथा, इलय इलय. झाली सगळी तयारी? होय, दत्ता भाऊनी सगळा करून ठेवलाय ना. माणसा पण येऊ लागतील. गाडी लाव. वाजत गाजत होऊ देत लगीन. होय. लगीना माझा. अण्णा नवीन. मोठो मोठो अजून मोठो. लगीना लगीन. काय करतस? कोणाचीच नजर नको लागू दे. कोणाची नजर लागतली? रवला काय नजर लागू? काय तैनू, आता लग्नाक होकार दिला असना, मग येणारं प्रत्येक क्षण आनंदात जगायचं. ह्याच आपलं नशीब हा असं म्हणायचं. नशिबाक दोष द्यायचो आणि जाव हय तर आपला मानून घ्यायचा. मग हे दुसरो आपल्या वांगडा कसोय वागलो तरी दोष कोणाचो? नशिबाचो. मी प्रेमात पडलंय, माझा नशीब. अण्णांनी माझ्या प्रेमाक नकार दिले नाही, माझा नशीब. या सगळा असा माझ्या नशिबात घेऊन इलाय म्हणान घडतं ना या सगळा. नाहीतर अण्णांनी माझ्या प्रेमाक होकार दिलेली असत. राजग्या वांगडा माझं लगीन करून दिलेली असत. होय ना तैनू, सरिता, सगळी तयारी झालेली आहे. कन्यादानासाठी भांडी पण काढून ठेवली. पाहुण्यांची व्यवस्था पण केलेली आहे बसण्यासाठी. आणखी काय व्हाय काय सर? नाहायचं सगळं आवरता, पण बाहेरचं सगळं झाला काय? होय. दत्ता, काय झालं छाया? काय व्हाय तू का? राजग्याचा काय कळला? तो जितो असा ना? काय झाला? तू बोलणंच नाही की त्या. या बघ दत्ता, मी सांगान ठेते, राजग्याक काही एक होता का मने. जर ते का काय झाला
तर ह्या होमातल्या आगीत मी जाळून घे ना स्वतः. छाया, काय होणार नाही. मी तुका शब्द देते. काळजी नको करू. काय करतेस माधवा? मला परत जायला हवं. असंच जाणार? म्हणजे अरे गाणी वाजतात, मांडव सजलेलो असणार, हळद लागली छायेच्या अंगात. बहिणीच्या लग्नाक नाही जाणार तू? एकुलती एक बहीण आहे ना तुझी. एवढं कसलो रे राग? झाला गेला विसरून जायचा. नाही विसरू शकत मी. खूप प्रयत्न केला पण नाही जमत आहे. छाया माझी सुद्धा एकुलती एक बहीण. तिच्या लग्नाची स्वप्न मी सुद्धा रंगवली होती. तिच्यासाठी एखादा दागिना घ्यावा असं मी ठरवलं होतं. लहानपणी हट्टाने सगळं माझ्याकडून घ्यायची छाया. आता तिच्या लग्नात स्वतःहून तिला काहीतरी मला द्यायचं होतं, पण तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न होताना मी नाही बघू शकत. माझी परत त्या घराकडे जायची इच्छाच नाही. नाही बघायचं त्या घराचं तोंड. सगळं कळतं माका, पण एकदा का छाया लगीन करून गेला की परत हे दिवस येणारच. अरे तथायसलाच होऊन जाणार. आपली आपली म्हणालास तरी त्याच्यासाठी तुम्ही परकीच होणार. मनान विचार कर. जा टाकून ये बहिणीच्या डोक्यावर अक्षता. कुमुदिनी, सुट्टा 1 रुपया आहे का ग? अहो, तुमच्या आहेराच्या 1 रुपयाने ना काही फरक पडणार नाही. तिकडे शेकडो पाकिटं आली असती, सोनं चांदी आलं असेल, आणि तुम्हाला काय पडले? तुमच्या 1 रुपयाच्या आहेरात. या. अगं फरक नाही पडणार, पण हा शकुनाचा 1 रुपया असतो. बर, आवरलंय का तुझं? अजून केस बांधायचे बाकी आहे. हे पाकिट घे. अहो ठेवा तिथे. बर, आणि हा धागा घे. काय ते काय? अगं काळा दोरा आहे, छायाला दे. अहो काय तुम्ही? अण्णा नायकांची एकुलती एक मुलगी आहे ती. गळ्यात सोनं असेल सोनं. हा काळा धागा बांधणार आहे का ती गळ्यात? आणि मुळात तो दिसणार आहे का? हे बघ, नाही दिसला तरी चालेल, पण हा काळा दोराच तिचं रक्षण करेल. अगं अण्णांनी लग्नाचा निर्णय फार गडबडीत घेतला. त्याचा उगाच वाईट परिणाम तिच्यावर व्हायला नको. तिच्यावर आलेली काळाची झडप हा धागा अडवेल, त्यांचे दागिने नाही. म्हणून बोहल्यावर उभं राहण्याच्या अगोदर छायाच्या गळ्याभोवती हा दोरा बांध. तर ठीक ठीक आहे. नवरदेवाला आणून इथे बसवा. हात जोडा. श्रीमन महागणाधिपतये नमः. अवनार्थे अक्षदान अर्पयामि महागणाधिपतये नमः. आसनार्थे अक्षदान अर्पयामि महागणाधिपतये नमः. वरुणाय नमः. अवनार्थे आसनार्थे अक्षदान अर्पयामि महागणाधिपतये नमः. माल्याधिपतये महागणाधिपतये नमः. तू जायचं समजवायला. मी तयारीबद्दल बोलतोय हो. छाया लग्नात तयार कसा झाला? अण्णांनी हो तडकाफडकी निर्णय घेतलेला होता. ह्याच्यामुळे काही काळा वेळा असो काय? पोरगो तसं वयान लहान दिसता, पण त्या नेने काकांनी काहीतरी ठरवलेलं आहे. नमः. धूपम अर्पयामि महागणाधिपतये नमः. स्थापित दीपम अर्पयामि महागणाधिपतये नमः. नैवेद्यार्थे नैवेद्यम अर्पयामि प्राणाय स्वाहा अपनाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्य. रघु काका, काय रे पांडू? माझं लगीन हा. होय तुम्ही मुहूर्त काढशाल ना? होय रे. हा. एक काम कर, काय?
अण्णाकच सांगूया, तो बरो मुहूर्त काढता. नको अण्णांक नको नको अरे ह्या लग्नाचं मुहूर्त काढल्या. नको नको तुम्ही अरे पाटणकर बाई पाटणकर बाईनू एकटीच इलास पाटणकर नाही, ते नाही आले, त्यांना जरा काम होतं ना. मला यायला उशीर नाही ना झाला. नाही हो, असं कसा तुमच्याशिवाय ह्या सगळा पुढे कसा सरकात. माती खाल काय करताय? हात सोडा माझा. नाही सोडले तर कुणीतरी बघेल ना. नाही बघणार कोण. अहो असं काय करताय? तुमच्या मुलीचं लग्न आहे, यजमान आहात तुम्ही, याचा तरी थोडा भान ठेवा. भान तर सगळ्याचा असा, पण तू समोर येलस की काय होता नाही माहित. खरं तर मी येणारच नव्हते. किती आहे? तुमच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न तुम्ही असं घाई गडबडीत लावताय, ते काही मला आवडलेलं नाही. मग हे काय करायचं? कोणाचा हात धरून पळान जाऊन दे. अहो एकदा तरी तिच्याशी बोलायचं होतं, त्या मुलीचं म्हणणं एकदा तरी ऐकायचं होतं तुम्ही. खरं तर माझीच चूक आहे. मीच रागाच्या भरात तिच्या प्रेम प्रकरणाविषयी तुम्हाला सांगितलं, त्याचेच हे परिणाम आहेत. आता मला माझाच राग येतो. तिच्या नजरेला नजर पण नाही देऊ शकत मी. तुझं काय चुकलं नाही. जा केलंस तर चांगलाच केलंस, नाहीतर अण्णा नायकाची इब्रत गावात रवली नसती. तुझा जेवढा कौतुक करेल तेवढा कमीच हा. पण कौतुक तर करूकच व्हाया ना. भैया हे काय? तुझं बक्षीस घे. माझ्यासाठी? हं? कस्तुरी तिलकं ललाट पटले वक्षस्थळे कौस्तुभं नासाग्रे करमौतिकं करतरे वेणुकरे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुलितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते कुर्यात् सदा मंगलम शुभमंगल सावधान. मुलीला घेऊन या. सरिता नायकन चला, गुरुजी मुलीला बोलवत आहे. जायत लागत लगे. अहो असं काय करताय? तुमच्या एकुलत्या एका मुलीचं लग्न आहे. झाला परत आता. असं काय बोलताय नायकानो? आता काय बोलायचं नाही. हात सोडा बघू. नाही सोडत. अच्छा थांबा, तुमच्या बायकोलाच हाक मारते. काय झालं? एवढ्यातच घाबरला? तसं यमक पण नाही घाबरत. अच्छा थांबा. इंदू ते कोणालाही नाही सांगणार, पण बक्षीस खूप आवडलंय मला.
दत्ता तू मका शब्द दिलेस बघते बघतोय नाही चल लाभो संपदा बहुतुना लाभोतही सद्गुणा साधोनी स्थिर कर्मयोग अपुल्या वामानवा भूषण सारे राष्ट्र दुरीन हे चिकतिथी कीर्ती करा उज्ज्वला त्याश्रम तुम्हा वधुवरा देवो सदा मंगल शुभंगल सावधान आली लग्न गटी समीप नवरा घेऊनिया वांगरा गृह्योक्ते मधुमार्ग पूजन करा अंतापटा ते धरा दृष्ट वधूवरा न करणे दोघे करा ही उभी वाजंत्रे बहुगल्वला न करणे कुर्या सदा मंगलम शुभंग सावधान. हा हार घाला. काय डोळ्यावर छाया काय होता पाणी आणा कोणीतरी. काय झालं छाया 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 माझ्या काय झालं माझ्या थांबा थांबा गर्दी करू नका इथं. दत्ता तिला आत घेऊन जा. सावध करा तिला. चल चल चल. आरडाची गरज नाही हा. मुडदं पडलं नाही हा. प्रभा अण्णा शांत. छाया उठ उठ उठ. ताईनू बरा वाटता ना आता. हा घे. सावकाश हा सावकाश बाय. सावकाश. वाटता ना बरा. हा राजग्या ताईनू राजग्या इलो. आया है बस. नाही नाही ताईनू थांबा. बसा बघूया हाय सर. नाही नाही माझं राजगो इलो. मग जाऊचं असं. ताईनू राजग्या छाया अगं ऐक ना. अगं, आम्ही काय सांग तू मंडप दिलो मग बघता. ताईनू राजग्या तुम्ही बसा बघूया हाय सर. बसा काय होत नाही. माझा ऐक काय शांत हो. राजगो माझा ऐक मी काय सांगते. ऐक ऐक या बघ. छाया असं काय झालं या. तरी मी तुमका परत परत सांगत होते मूर्त काढूया म्हणून. त्या अण्णांचं ऐकत राहला. पहिली अहो घाबरली असेल ती. होतं असं. हो पण माझं पोरगं किती घाबरलो बघा. अहो सगळं व्यवस्थित होईल. काळजी नका करू. राजाच्या बाजूपास हैसर केले लग्नात. काय हो तुम्ही कसा गेला हैसर. तुमका काय लग्नाचं आमंत्रण दिलेलं होता. माझा राजगो खाया. अण्णा ओ अण्णा नाईक
राजगो खाया खय खय गाडलास माझ्या झिलाक